यावदेतान् निरीक्षे निरीक्षेऽहम् यावदेता निरीक्षेऽहम् योद्धु कामान योद्धु कामान योद्धु कामान योद्धु कामा नव नवस्थि नवस्थितान नवस्थितान योद्धु कामा नवस्थितान योद्धु कामा नवस्थितान कैर्मया सह योद्धव्य कैर्मया सह योद्धव्य कैर्मया सह योद्धव्य मस्मिन् रण समुद्यमे मस्मिन् रण समुद्यमे तर अशा प्रकारे कसं आहे माहिती आहे का, जी व्यक्ती ज्या ठिकाणी बसली ना त्या ठिकाणी ती कर्तव्य पार पाडायचं असतं. तुम्ही वडील झालात ना कोणाचे, वडिलांचं कर्तव्य पार पाडायचं. तुम्ही आई झालात ना कोणाची, ती कर्तव्य पार पाडायला पाहिजे. कर्तव्य जर पार नाही पाडलं माणसाला काडीची सुद्धा किंमत राहते. काडीची सुद्धा कर्तव्य जर सोडून गेलं माणसाला, हातात वाकच घेत नाही, भोवताल बघायला बोट निघेल का नाही का, कर्तव्य बघायचं. चुलीच्या शेजारी बसली माऊली नाही का नाही, आणि लक्षात नाही तुकडं कपडे जळते का नाही अंगावरचे. तसा एवढे मोठे परमात्मा बघा, आणि कुठं पडले तर रथ चालवायला. कोणाचा? भक्ताचा. रथ चालवण्यासाठी बसल्यानंतर रथ चालवावं लागेल ना, आणि मालकांना जसा सांगितलं तसा चालवावं लागेल. कशामुळे बघा, याचं कारण फक्त देवाला काही पैशाची गरज आहे का कशाची गरज आहे? फक्त प्रेम. भक्ताच्या प्रेमास्तव भगवान रथ चालवायला बसले. प्रेम के बस अर्जुन रथ हाक्यो, प्रेम के बस अर्जुन रथ हाक्यो, भूल गए ठकुराई सबसे ऊंची प्रेम सदाई. सर्वात जगात काय मोठं असेल प्रेम मोठे माणसाला. माणसाला प्रेम कमवलं पाहिजे. पैसा कमवलेला निघून जातो, इस्टेट कमवलेली जागावर राहते, परंतु प्रेम कमवलेलं बरोबर येत असतं. म्हणून माणसाला देवाचं प्रेम कमवायला पाहिजे. आणि देवाचं प्रेम कशामध्ये आहे? भगवद्गीतेमध्ये. म्हणून
भगवंतानं भक्ताच्या प्रेमास्तव रथाकार घटले. मग सांगितलं अर्जुनानं, देवा दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा करा. उभा केला देवानं, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला. आणि कुठपर्यंत करायचा आहे म्हणजे उभा? किती वेळ करायचा आहे रे? अर्जुन म्हणतो, यावत एता निरीक्षे अहम. यावत म्हणजे जोपर्यंत, एतान या सगळ्यांना, निरीक्षे हम एका एकाला निरखून पाहणार. कोण मोकळं बसलंय, कोण वाकून बसलंय, कोण कोणाला बोलायले, कोणाच्या हातात काय, कोण कसं बसलंय, कसं बसायला पाहिजे, कोण टेकन देऊन बसलंय, कोण पायला कोण बसलंय. मी एका एकाला निरखून बघणार. म्हणजे मामीला कोण काय म्हणणार आहे? हो, अधिकार आहे त्यांचा, तेच मला काही म्हणू शकतात. आपण काय बघ. निरीक्षे अहम. अर्जुन म्हणतो, जोपर्यंत मी एकेकाला निरखून बघन तोपर्यंत रथ उभा करायचा आहे. अधिकार असतो, ज्याचा अधिकार तेच बोलू शकते का? यावत एता निरीक्षे अहम. कोण आहेत म्हणले हे सगळे? योद्धू कामा. म्हणजे काम म्हणजे इच्छा, आणि युद्ध, युद्ध करण्याची इच्छा ज्यांना आहे ना, हे सगळे हजर आहेत म्हणले. आणि जोपर्यंत यांना एकेकाला निरखून बघन तोपर्यंत रथ इथेच राहू द्यायचं बरं का. रथाला हलवायचं नाही. भगवान म्हणलं, जी सरकार काही हरकत नाही. योद्धू कामान, युद्धाची कामना असणाऱ्या या सर्वांना, यावत जोपर्यंत निरीक्षे हम निरीक्षे, जोपर्यंत मी निरखून पाहिजे तोपर्यंत तो इथंच राहू द्यायचा. बरं, अर्जुन कशासाठी निरखून बघायचे एकेकाला? एक एकाचे तोंड कशामुळे निहाळायचे? कैर्मया सह योद्धव्य. कैर, कैर म्हणजे कोणाकोणाबरोबर? मया, मला. योद्धव्य, मी कोणाकोणाबरोबर युद्ध करायचंय त्या सगळ्यांना मला बघावं लागणार आहे. उगाच म्हणले सिंह निरखून बघायला, कोणाला चिलटायला, कशाला? युद्ध करायला. म्हणून मी कोणाबरोबर युद्ध करायचंय, जोपर्यंत मी निरखून बघेल तोपर्यंत रजितच राहू द्यायचा. ठीक आहे म्हणजे काय? कैर्मया सयोद्धव्य मस्मिन समुद्यमे. मस्मिन म्हणजे ह्या युद्ध समुदायामध्ये जमणाऱ्यांना, युद्धाची इच्छा असणाऱ्यांना जोपर्यंत मी निरखून बघत राहील तोपर्यंत रथीतच उभा राहायचा. अजिबात मागं जाऊ द्यायचं नाही, पुढे बिल नाही करायचं. ठीक आहे म्हणजे काय? तो म्हणजे बाबा कोणाबरोबर युद्ध करायचं आहे. यावदेता निरीक्षेहम योद्धु कामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्य मस्मिन् रणसमुद्यमे. योत्स्य माना, योत्स्यमाना, योत्स्यमानान, वेक्षेहं, वेक्षेहं, योत्स्यमानान वेक्षेहं.
एवढ्या ग्रुपनं म्हणायचं. म्हणा छान. पुरुष मंडळीने सर्वांनी बरोबर म्हणायचं. म्हणा आणखी एकदा छान. हा य ये य ये. इकडे बघा माझ्याकडे एकदा. य ए य ये य एतेत्र य एतेत्र समागताः य एतेत्र समागताः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर दुर्बुद्धेर धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर. युद्धे प्रिय युद्धे प्रिय चिकी चिकी प्रिय चिकी प्रिय चिकीर प्रिय चिकीर. शवः 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 युद्धे प्रिय चिकीर शवः. तर भगवान म्हणतात योत्स्यमानान अवईक्षे अहम. योत्स्यमाना म्हणजे भविष्य काळामध्ये जे युद्ध करणारे आहेत. असं कसं बोलतो म्हणले अर्जुन. म्हणले देवा याच्यातले बरेच म्हणतात पळून जाणार आहे. पळून जाणाऱ्याला काय बघायचं. हा पळून जाणाऱ्याला बघण्यात काहीच मजा नाही. मग भविष्य काळामध्ये जे युद्ध करणारे आहेत त्यांना मी पाहणार आहे. काय सुरू केलेला ग्रंथ जे पूर्ण करणार आहेत त्यांना मी बघणार आहे. पळून जाणाऱ्याला काय बघायचंय. आले काय गेले काय. हा कसं मग योत्स्यमाना भविष्य काळामध्ये जे युद्ध करणारे आहेत माझ्या बरोबर त्यांना मी पाहत आहे. योत्स्यमान अवईक्षे अहम. कोण कोण. य येते अत्र. य म्हणजे जे, येते म्हणजे हे, जे हे, अत्र म्हणजे इथं. समागताः सगळे जमलेले आहेत हे. हा जे या ठिकाणी भविष्य काळामध्ये जे युद्ध करणार आहेत त्यांना मी बघत आहे. त्यांना मी पाहेन. कोणकोणते कोणाचे. धार्तराष्ट्रस्य हे सगळे धृतराष्ट्राचे येते. ही सगळी धृतराष्ट्राची औलाद आहे. त्यांना मी पाहत आहे. कोण ते धृतराष्ट्र. काही विशेषण आहे का त्या धृतराष्ट्राचं. आहे ना म्हणले दुर्बुद्धी. काय दुर्बुद्धी म्हणजे दुष्ट बुद्धी आहे ज्याची त्याला म्हणतात दुर्बुद्धी. असा कोण धृतराष्ट्र. कशामुळं. सगळं राष्ट्र ज्यानं धरून बसलेलं आहे हे सगळं माझं आहे. माझ्या लेकरांचं कोणाचं नाही माझं आहे. म्हणून दुर्बुद्धी असणारा हा धृतराष्ट्र आणि या धृतराष्ट्राचे सगळे जमलेले अनुयायी आहेत. कोण. प्रिय चिकीर्षवः
चिकीर्षव म्हणजे ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांना म्हणतात चिकीर्षव. आणि प्रिय चिकीर्षव म्हणजे धृतराष्ट्राचं प्रिय काय आहे ते करण्याची इच्छा आहे ज्यांची त्यांना म्हणतात प्रिय चिकीर्षव. धृतराष्ट्राला प्रिय काय? कौरवांचा विजय. कौरवांचा विजय कशामध्ये आहे हे करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांना म्हणतात प्रिय चिकीर्षव. धृतराष्ट्राचं सैन्य. म्हणून जे धृतराष्ट्राचं चांगलं करू इच्छितात हे सगळे जे जमलेले आहेत त्यांना मी काय करत आहे बघत आहे. योच्यमानान वेक्षेहम् य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् युद्धे प्रियचिकीर्षवः. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो एव मुक्तो ऋषिकेशो. गुडाकेशेन भारत गुडाकेशेन भारत. सेनयोरुभयोर् मध्ये सेनयोरुभयोर्मध्ये. स्थापयित्वा रथोत्तमम्. आणि ही कथा कोण कोणाला सांगायला? राजा धृतराष्ट्राला संजयजी सांगत आहेत. म्हणून म्हणतात संजय उवाच. संजयजी म्हटले कोणाला? राजा धृतराष्ट्राला. तर पहा गुडाकेशेन एवं उक्तो ऋषिकेशो. एवं अशा प्रकारे उक्तो म्हटले कोणाला? ऋषिकेशो म्हणजे भगवान श्रीकृष्णाला अर्जुनजी असं म्हटले. कोण आहे अर्जुनजी? कुठे नाव इथं? गुडाकेश. गुडाका म्हणजे झोप. काय? गुडाका म्हणजे झोप. आणि गुडाकाया हा ईश इति गुडाकेश म्हणजे झोपीवर ज्यानं राज्य प्राप्त केलेलं आहे, झोपीवर ज्यानं शासन प्राप्त केलेलं आहे, झोपीवर ज्यानं ताबा प्राप्त केलेला आहे त्याला म्हणतात गुडाकेश. प्रायः माणसावर झोपच शासन करते, झोपत ताबा करते. पूजाला म्हटलं तरी, पानाला म्हटलं तरी, पोतीला म्हटलं तरी, पाठात म्हटलं तरी त्याला काय म्हणतात? झोपीवर ज्यांनी
ज्यांच्यावर झोपीनं राज्य प्राप्त केलेलं आहे, विजय प्राप्त केलेला आहे ते नाही, परंतु झोपीवर ज्यांनी महत्व प्राप्त केलेलं आहे, झोपीवर ज्यांनी शासन केलेलं आहे त्याला म्हणतात गुडाकेश. काही काही माणसं अशी येतं दिवसभर बी झोपत नाहीत, रात्रभर बी झोपत नाहीत, 24 तास जागरायचं सामर्थ्य ज्यांचं आहे. आमचे शेतकरी बांधव दिवसभर बी काम करतात, रात्रभर बी दारे धरतात, पण दुसऱ्या दिवशी झोपल्यावर मात्र तसं नाही. काही काही माणसं एवढे म्हणतात झोपीला पक्के असतात, 24 घंट्यातून उगा 3-4 घंटे झोपतात, त्याला काय म्हणतात गुडाकेश. त्याला म्हणतात गुडाकेश. गुडाकेश कोण आहे? अर्जुनजी. भगवंताच्या भक्तीमध्ये ज्याने आपल्या झोपीचा त्याग केलेला आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये ज्याने आपल्या जीवनाचा त्याग केलेला आहे, भगवंताच्या भक्तीपुढे ज्याने आपल्या शहाणपणाचा त्याग केलेला आहे, त्याला म्हणतात गुडाकेश. म्हणून गुडाकेशेन भारत, भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे जो ज्ञानामध्ये रात्रंदिवस लागून आहे त्याला म्हणतात भारत. मग हे राजेसाहेब, सैन्योः उभयोर्मध्ये, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उत्तमं स्थापयित्वा, उत्तम असा रथ भगवंताने उभा केलेला आहे. आणि उभा करून अर्जुनजी भगवंताला असं म्हटले, संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये. इकडे बघा, सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. अलङ्कारपुरीं सिंहासनस्थं पदान्तो जतेयं स्फुरतिस्वदेशं विधिरातिदेव सदा स्तूयमानं समाधिष्ठमूर्तिं अजेन्द्रादेव समाधिष्ठमूर्तिं अजेन्द्रादेव. कुण्डलीकवरदारिणो महादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान जी भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी सावकार महाराज की जय. समर्था श्री निरावली महाराज की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. हरि शरण. माता मावल्यांनो, पुरुष मंडळींनो, अभ्यास करा बरं का. आज परीक्षा राहिली, उद्या आजचे श्लोक, कालचे श्लोक